अहिल्यानगर हादरलं, सहावीतील चिमुकलीवर ॲसिड हल्ला. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावामध्ये सहावीमध्ये शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर एका नराधमानं ॲसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना मंगळवार दिनांक 17 रोजी दुपारी घडली. यामुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून विधानसभेतही ही घटना मांडल्यानंतर तात्काळ सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. सदर विद्यार्थिनी सहावीत शिकत आहे. ती मंगळवारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरनं घरी जात होती. त्याचवेळी रस्त्यामध्ये दबा धरून बसलेल्या युवकानं तिच्यावर ॲसिड हल्ला केला. त्यानंतर तो पळून गेला. या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधोपचार सुरू आहे, तर आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जातोय. जलसंपदा तथा पालकमंत्री यांनी देखील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याची प्रतिक्रिया देत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे यांना विशेष पथक नेमून तपास करण्याच्या सूचना दिल्या. तसंच प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्यार्थिनीला सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना देत शासनाच्या वतीनं मदत मिळवून देण्याची ग्वाही देखील दिली आहे. याबरोबरच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध करत पोलिसांनी गुन्हेगाराला अटक करावी आणि कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी लोणी इथं जाऊन मुलीची वास्तविकपणे चौकशी करत पालकांना धीर दिला आणि संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान रणखाम इथे लग्नाला नकार दिल्यानं तरुणीवर चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच ही संतापजनक घटना घडल्यानं सर्वत्र निषेध होत असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, लोणी.